ठाण्यात पुन्हा एकदा रिक्षा चालकाची मुजोरी दिसलेली आहे। तरुणी आणि रिक्षा चालकांच्या वादामध्ये रिक्षा चालकाने या युवतीला मारहाण केलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, नेमकं काय घडलंय? अक्षयशी आपला संपर्क तुटलेला दिसतोय। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा रिक्षा चालकाची मुजोरी इथं पाहायला मिळालेली आहे। एका तरुणीशी त्याचा वाद झाला आणि त्या तरुणीला या रिक्षा चालकानं मारहाण केलेली आहे। काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये अशाच काही घटना घडल्या होत्या। रिक्षा चालकांचे वाद होत आहेत सारखे आणि त्यामध्ये आणखी एक भर पडलेली आहे। आज एका रिक्षा चालकानं एका तरुणीला इथं मारहाण केलेली आहे। अक्षय आपल्याशी जोडला गेलेला आहे। अक्षय, नेमकं काय घडलंय? ही जी तरुणी आहे त्या तरुणीने रॉंग साइड म्हणून येणाऱ्या रिक्षा चालकाला हटकलं होतं आणि त्याला जाब विचारला होता की तू रॉंग साइडने का येतोय, आणि हा जाब विचारला म्हणून या रिक्षा चालकाला राग आला आणि त्याने त्या तरुणीला मारहाण केली असं एकूण सध्या तरी माहिती समोर येते। हा जो रिक्षा चालक आहे त्याचबरोबर त्याची जी रिक्षा आहे ती ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। दोघे जे रिक्षा आणि तो रिक्षा चालक दोघेही आता ठाणे पोलीस नगर स्टेशन मध्ये आहेत। सध्या तरी ही तरुणी जी आहे ती या त्या रिक्षा चालकावर गुन्हा नोंदवायचं तिचं काम सुरू आहे। पण ठाण्यामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत, रिक्षा चालकांवर कोणाचाही वचक नाहीये, त्याच्यामुळे रिक्षा चालकाची मुजोरी इतकी वाढते। त्यामुळे आता पुन्हा एकदा काल की परवा जी घटना झाली त्यानंतर आज पूर्ण झालेल्या घटनेनंतर ठाण्यामध्ये रिक्षातून तरुणीने जावं की नाही जावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। अमोल, धन्यवाद अक्षय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।